दादर प्लाझा जवळ बेस्ट बसचा आज भीषण अपघात झाला। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे। बसनं 4 चाकी आणि दुचाकीला धडक दिली। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे। 4 प्रवासी जखमी झाले, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले। जेव्हा अपघात घडला त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि जो प्लाझा दादर प्लाझा जवळचा उतार आहे त्यावरून वळण घेताना ही बस थेट एका इमारतीला जाऊन धडकली। यात कारचं, टॅक्सीचं, दुचाकींचं प्रचंड नुकसान झालंय। या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर काही जण जखमी झालेत। प्लाझा सिनेमाकडे एक मोठी घटना घडली आहे। बसचं नियंत्रण सुटून खऱ्या अर्थानं मोठा अपघात झालेला आहे। हीच ती बस आहे ज्याचं बसचं नियंत्रण सुटलेलं आहे। आपण दादरच्या प्लाझाला आहोत आणि प्लाझाचं हेच ते फुटपाथ तिकडे बस येऊन आदळले। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर बस जी आहे ती या प्लाझाच्या सर्कलवरून संपूर्ण ती फिरून इकडे आलेली। तिकडे पोलीस चौकी सुद्धा आहे। तिकडून फिरून येता तिने 2 गाड्या आणि एक बाईक, खऱ्या अर्थानं ॲक्टिवा, त्यांचा भीषण अपघात झालेला आहे आणि त्यानंतर ते नियंत्रण सुटून ही बस थेट या इकडे येऊन आदळलेली आहे। प्लाझा खऱ्या अर्थानं हा रस्ता जो आहे तो वर्दळीचा रस्ता मला तो मात्र आपण भीषण अपघात झाला आहे त्याला पाहता येतं। मात्र आता 2 जण गंभीर जखमी आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय। मोठी वाहतूक कोंडी इकडे झालेली पण मात्र पोलीस त्यांचं काम करताना दिसतात। आपल्याला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस आता शक्तीचे प्रयत्न करता दिसतात। मात्र प्लाझाचा हा रस्ता जरी बघितला तर संपूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे। मात्र हा अपघात भीषण आहे हेच म्हणावं लागेल। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।